नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा अपडेट आणलो आहे। पत्र पहा आहे 14/8/2025 आहे। सामाजिक आरोग्य विभाग जे आहे त्या अंतर्गत पत्र आहे। मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासन या अंतर्गत हे पत्र निघालेले आहे। 14 तारखेला, आज 19 तारीख आहे, 5 दिवसापूर्वीचं हे पत्र आहे। तर पत्रामध्ये काय सांगते पूर्ण डिटेल पहा। DHS भरती संदर्भात, DMR भरती संदर्भात हे पत्र असणार आहे। सेवा समावेशन, त्यानंतर जे NHM परमनंट आहे त्या संदर्भात, त्यानंतर मग नवीन भरती येते का, नवीन RRचं काय झालं, ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। तर व्हिडिओ स्टार्ट करू विद्यार्थी मित्रांनो। पहा, यामध्ये माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग होणार आहे। तर त्या मीटिंगसाठी कोणते कोणते पॉईंट आहेत तर पहा, यामध्ये 150 दिवसाच्या कृती कार्यक्रमाचा आढावा आहे, त्यानंतर पदभरतीचा पण आढावा असणार आहे, नवीन आकृतिबंध आहे, त्यानंतर सेवा समावेश जे आहे, सेवा प्रवेश नियमाचा सुधारणा आढावा आहे, त्यानंतर एक आहे महत्त्वाचा पॉईंट यामध्ये पहा, जे बऱ्याच NHM कर्मचाऱ्यांसाठी खूप वाट पाहत आहेत, तर त्यांच्यासाठी हे एक अपडेट असणार आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा समावेशनाची सध्या स्थिती काय आहे ते पण या अपडेटमध्ये, या मीटिंगमध्ये समजणार आहे। त्यानंतर वर्ग 1 आणि 2 म्हणजेच क्लास 1 क्लास 2चे प्रशिक्षण जे आहे प्रशासकीय त्या संदर्भात आहे, आणि रुग्णालय स्तरावर सल्लागार समितीचा स्थापनेचा आढावा। तर पहा, हे 14 तारखेला हे पत्र निघालेलं आहे। या पत्रामध्ये एवढ्या गोष्टीचा आढावा होणार आहे असं या पत्रामध्ये मेन्शन केलेलं आहे। तर मीटिंग आहे, ही मीटिंग कधी असणार आहे पहा, यामध्ये ही मीटिंगचं पण तारीख नमूद केलेली आहे, वार व दिनांक व वेळ पहा। या ठिकाणी 20/8/2025ला ही मीटिंग होणार आहे 12:30 वाजता। आज 19 तारीख आहे, म्हणजे उद्या ही मीटिंग होईल। त्यामध्ये बैठकीचं आयोजित करणारा विभाग जो आहे सार्वजनिक आरोग्य विभाग असणार आहे। बैठकीचे स्थळ जे असणार आहे आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई या ठिकाणी। त्यानंतर निमंत्रित कोण कोण आहे तर पहा, या ठिकाणी सचिव आहे सार्वजनिक आरोग्य विभाग, त्यानंतर सचिव 2 सार्वजनिक आरोग्य आयुक्त आहेत आरोग्य सेवाचे, त्यानंतर संचालक आहेत मुंबई पुण्याचे दोन्ही संचालक आहेत, आणि संचालक नागपूरचे पण आहेत, सहसंचालक सर्व संबंधित आरोग्य सेवा मुंबई पुणे, उपसंचालक आहेत, उपसचिव आणि इतर सर्व संबंधित अधिकारी जे काही आरोग्य विभागाच्या दलामध्ये येतात, त्यामध्ये जे कोणी मोडतात त्यांचे सर्व अधिकारी असतील। यामध्ये वरील बैठकीचे आयोजन आपल्या विभागाने करावे, त्याचप्रमाणे वरील नियमन जे काय आहे निमंत्रितांना बैठकीस उपस्थित राहण्याबाबत विभागाने कळवावे। जे कोणी आहेत एवढे जे मेन्शन केले आहेत त्यांना मीटिंगमध्ये यायचं असं सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर संदर्भाधीन विषयाबाबतची सविस्तर टिप्पणी, त्यानंतर जे काही बैठकीचे विभाग आहेत त्यामध्ये जे काही कागदपत्र आहेत, जे काही लागणारे पॉईंट मेन्शन केलेले आहेत त्याचं पूर्ण माहिती सादर करायचं। त्यानंतर बैठकीचे कामकाज हाताळणारे अधिकारी, इतिवृत्त घेणारे लघुलेखक यांचे नाव व संपर्कासाठी मोबाईल क्रमांक निमंत्रित यादीवर नमूद करावा असं या ठिकाणी या पत्रामध्ये सांगितलेलं आहे। हे आहे 14 तारखेचं पाठ, डेट तुम्हाला ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे। त्यानंतर आणखीन एक पत्र जे आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी। त्यानंतर पहा, दुसरं पत्र आहे 18 ऑगस्ट 2025 आहे। अगोदर आपण 14 ऑगस्टचं पाहिलं, हे लगेच 4 दिवसानंतर दुसरं पत्र निघालेलं आहे। हे रिमाइंडर पत्र आहे त्यांच्यासाठी पहा, लगेच हे दुसरं पत्र आलेलं आहे 18 ऑगस्ट 2025, म्हणजे हे कालचं पत्र आहे। आज 19 तारीख आहे, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत पत्र निघालेलं आहे। बैठकीचे रिमाइंडरसाठी हे पत्र आहे। 20/8/2025ला दुपारी 12:30 वाजता बैठक होणार आहे। प्रति एवढ्या संदर्भामध्ये हे बैठक आहे, एवढ्या जणाला हे ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे। जे कोणी एवढे जण आहेत यांच्यासोबत ही बैठक होणार आहे। कोणाची होणार आहे तर आरोग्यमंत्र्याची बैठक होणार आहे। विषय तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तर जर पाहिलं नसेल तुम्ही सुरुवातीचा व्हिडिओ तर पहा, या ठिकाणी सेम विषय आहेत तेच याच्यामध्ये मेन्शन केलेत। नवीन आकृतिबंध, पदभरतीचा आढावा, सेवा प्रवेश नियम, त्यानंतर परमनंट NHM करण्यासाठी वर्ग 2 आणि वर्ग 1 यांचा प्रशिक्षण असावं, आणि सल्लागार समितीच्या बाबतीमध्ये काय सांगितले, काय यामध्ये कळण्यात येते की तुम्हाला आरोग्य कुटुंब कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात येणार आहे बुधवार दिनांक 20/8/2025 रोजी 12:30 वाजता, 8वा मजला आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई। त्यानंतर संदर्भीय पत्राची परत यासोबत जोडली आहे। त्यानंतर सदर बैठकीस आवश्यक माहिती, जी काही डॉक्युमेंट्स आहेत भरतीचा, आता पायामध्ये तुम्हाला एक माहिती समजून जाईल की भरती कुठपर्यंत आलेली आहे। मीटिंगमध्ये आता जे काही आयुक्त आहेत, जे काही सचिव वगैरे आहेत, भरतीचं काय प्रोसेस चालू आहे हे पूर्ण आरोग्य मंत्र्याला त्या ठिकाणी माहिती देतील। तर पायामध्ये काय सांगितलं आहे, कार्यरत लिहिण्याकरिता लघुलेखकाची व्यवस्था, त्यानंतर आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या कार्यालयाची करावी, कार्यवंत शासन मान्यतेकरिता 2 दिवसाचा आत पाठवावा तुमचं जे काही अपडेट आहे। त्यानंतर विभागाशी संबंधित अन्य अधिकारी या बैठकीकरिता उपस्थित राहण्याचे संचालक आरोग्य सेवा मुंबई यांनी त्यांच्या
स्तरावरून कळवावे ही विनंती त्यांना करण्यात आलेली आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा अपडेट आहे. पहा, ह्या आता 20 तारखेला आपल्याला याची पूर्ण माहिती येऊन जाईल. पहा, ही मीटिंग आहे. मीटिंग झाल्यानंतर मीटिंगचे मिनिट्स आहेत, तर जर लगेच कळाले तर आपल्याला लगेच पब्लिश झाले तर आपण लगेच त्याचा पण अपडेट नक्कीच देऊन टाकू. कारण बरेच जो विद्यार्थी आहेत त्यांना NHM परमनंटच्या संदर्भामध्ये बरेच कमेंट वगैरे करतात की काय झालं सर परमनंटचं वगैरे 10 वर्षाचं जे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे परमनंट कसं प्रोसेस आहे परमनंटचं, त्याला थोडासा वेळ लागेल. पण ऑलरेडी आपण त्या व्हिडिओ काढलेला आहे त्या संदर्भात NHM परमनंटचा अपडेट पण आपण घेत राहतो. त्यानंतर DMR DHSच्या भरतीचा पण अपडेट आहे. पहा, अधिवेशनामध्ये जो आता पावसाळी अधिवेशन झालेलं आहे त्या अधिवेशनामध्ये सगळं जे कोणी मंत्री वगैरे आहेत, विरोधी पक्ष नेतेचे मंत्री वगैरे, त्यांनी प्रश्न मांडला होता की सर जे आरोग्यमंत्री आहेत त्यांना प्रश्न मांडला होता की भरतीचं काय प्रॉब्लेम आहे, भरती का होत नाही, एवढे जागा कसं काय रिकामी राहत आहेत वगैरे. तर जे आरोग्यमंत्री आहेत त्यांनी जागा काय आहेत किती आहेत ते पण आपल्याला सांगितलं होतं. तर पहा, DHSमध्ये जागा आहे 2000च्या जवळपास आहे, तर 2062 असं काहीतरी त्यांनी आकडा दिला होता. त्यानंतर DMRच्या जागा दिल्या होत्या आपल्याला जवळपास 6000च्या जवळपास, त्यांनी 6000 हा आकडा सांगितला होता. ठीक आहे, तर किती सांगितला होता, DHSचा हा 2062 आणि DMRचा हा 6000 प्लस आकडा होता. ठीक आहे, 2062 आणि 6000 प्लस. पहा, आता एवढ्या वॅकन्सी आहेत, हे एक लक्षात असू द्या तुम्हाला, एवढे वॅकन्सी ह्या अवेलेबल आहेत शासनाकडे. ठीक आहे, एवढ्या वॅकन्सी अवेलेबल आहेत, पण एवढ्या भरल्या जातात का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही एवढ्या भरल्या जातील म्हणजे 8000 जागा येईल असं तुम्ही गृहीत धरू नका. यामध्ये सर्व जागाच भरल्या जात नसतात. यामध्ये फक्त मान्यता कितीला भेटतील त्यानंतर मग कितीची पदभरती होईल हे महत्त्वाचं तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, पहा, उदाहरणामध्ये DMRच्या 6000 जागा जरी असल्या, DMRचं ऑलरेडी एक पत्र निघालेलं आहे जे की 2023ची COT आहे ती बंद झालेली आहे ऑफिशियली, म्हणून ते आता DMRला तर मार्ग मोकळा झालेला आहे. पण DHSमध्ये एक अडचण अशी आलेली आहे की DHSमध्ये 189 पदासाठी त्यांनी एक पत्र काढलेलं आहे की 189 पदासाठी वेटिंग लिस्ट वगैरे ती भरती आणखीन संपली नाही 22-23 असं त्यांनी पत्र काढलेलं आहे. म्हणजे ऑक्टोबरपर्यंत त्याला कालावधी दिलेला आहे, 6 महिने त्या पत्रासाठी एक्सटेंड केलेलं आहे ऑक्टोबरपर्यंत. म्हणजे DHS ऑक्टोबरपर्यंत येणार नाही एवढं तर तुम्हाला फिक्स या पत्रामुळे समजून जाईल. ठीक आहे, पण DMRला मार्ग मोकळा झालेला आहे, DMR 100% भरती येणार आहे. त्यासाठी पहा, 2000 DHSमधले 2000 तर भरले जातील, पण DMRमध्ये 6000 एवढे पदं नाही येणार. DMRमध्ये कमीत कमी 3 ते 4000 पदं तर 100% भरले जाणार आहेत. कारण 2023मध्ये 4-4.5 पदं भरले गेले होते. आता या ठिकाणी पण 3.5 ते 4000 पदं 100% भरले जातील. त्यानंतर अपकमिंगमध्ये एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, CHO जे आहे, बऱ्याच जणाला CHOचे बरेच विद्यार्थी आहेत CHOमध्ये जॉब करतात, तर CHOमध्ये पण ही वॅकन्सी येणार आहे. पहा, उपकेंद्र जे आहे आयुष्यमान भारत अंतर्गत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांनी CHO जे आहे आयुष्यमान जे भारत आहे यामध्ये CHOचं पद हे निर्माण केलं होतं. पहा, हे पद का निर्माण झालं, कारण MBBSचे जे विद्यार्थी आहेत, MBBS म्हणा BMS म्हणा, हे विद्यार्थी ग्राउंड लेवलमध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक नसतात. ठीक आहे, जे की सब सेंटर वगैरे आहे, ग्रामीण भाग आहे, रुरल एरिया, तर त्या ठिकाणी ते इच्छुक नसतात. तर त्यासाठी काय केलं होतं, BSc नर्सिंगला त्यांनी इलिजिबल केलं. BSc नर्सिंगला इलिजिबल केल्यानंतर या ठिकाणी BMS, त्यानंतर BSc नर्सिंग, BHMS आणि BUMS असे 2-4 जे काही एज्युकेशनल आहेत क्वालिफिकेशन त्यांना इलिजिबल केलं. त्यानंतर यामध्ये यांना उपकेंद्र स्तरावर कंत्राटी जॉब भेटली. ठीक आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. हे BSc नर्सिंगच्या विद्यार्थ्यासाठी त्यांना पण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर त्यानंतर आता यांच्या ऑलरेडी 10-10.5 CHO जे महाराष्ट्रामध्ये आहेत सध्या जॉब करता येतं. ठीक आहे, पहिल्या राऊंडमध्ये हे 2018-19मध्ये हे पहिला राऊंड झाला CHOचा. हा एक्सपेरिमेंट बेसिसवर राऊंड होता, तो सक्सेसफुल झाला, त्यामुळं हे CHO पद कंटिन्यू करण्यात आलं. त्यानंतर कंटिन्यू करण्यात आल्यानंतर जेवढे पदं होते ते भरण्यात आल्यानंतर आता याच्यामध्ये जे CHO BSc नर्सिंगचे होते, हे CHO जेव्हा परमनंट दुसऱ्या जॉबमध्ये लागले तेव्हा हे उपकेंद्र जे आहेत सब सेंटर जे आहेत त्यांनी पहिलं जॉब करत असलेले ते वॅकंट झालेले आहेत. आता जवळपास DMRची 4000 जागा जे आहेत त्यामध्ये किमान 100-200 तरी किंवा 500 तरी हे CHO असतील. ठीक आहे, कारण हे CHO जे होते या ठिकाणी त्यांचा अभ्यास वगैरे चालूच होता, तर ते CHO लागल्यानंतर त्यांना हे CHOचे जे सबसेंटर आहेत ते वॅकंट झालेले आहेत. मग हे वॅकंट झालेले जे सबसेंटर आहेत त्यांच्यासाठी वॅकन्सी ही येणार आहे, 100% वॅकन्सी
येणार आहे. हे व्हॅकंट झालेले सबसेंटर वेगळे आहेत, त्यानंतर नवीन निर्माण सबसेंटर पण निघालेले आहेत. पहा, लोकसंख्या जशी वाढेल तशी सबसेंटरचं जास्त संख्या पण वाढत जाईल. लोकसंख्या वाढली, गावाची संख्या वाढली, त्यानंतर लोकसंख्या वाढल्यानंतर त्या गावाला आरोग्य सुविधा पुरवठा करण्यासाठी नवीन सबसेंटर पण काढलं जातं. सबसेंटर हे प्रायमरी हेल्थ सेंटर अंतर्गत हे चाललं जातं, जे की आपल्या ग्रामीण भागामध्ये असतं. ठीक आहे. पहा, अशा महत्त्वाची ही माहिती होती. जर माहिती आवडली असेल तर नक्की मित्रांनो माहितीला ह्या लाईक करा. जर तुम्ही लाईक सबस्क्राईब करत असाल तर नवीन आपल्याला व्हिडिओ आणण्यासाठी आणखीन जास्त उत्साह भेटतो विद्यार्थी मित्रांनो. तर हा महत्त्वाचा अपडेट होता. तर या ठिकाणी तुम्हाला एक शॉर्टमध्ये परत सांगतो, DMRची भरती येईल, DHSची पण येईल आणि CHO पण येईल. ह्या तिन्ही भरत्या लवकरच येणार आहेत. तत्पूर्वी त्यामध्ये महानगरपालिका भरत्या आहेत तर ऑनगोईंग चालूच आहेत. ज्यांचा अभ्यास चालू आहे त्यांच्यासाठी सांगतो, महानगरपालिका ठाणे महानगरपालिका भरती निघालेली आहे. मीरा भाईदर महानगरपालिका पण येणार आहे 350 ते 400 पदासाठी. अभ्यास करत नसताल तर अभ्यासाला लागा. 100% अभ्यास केला तर तुमचं यामध्ये एक पोस्ट निघून जाईल, तुम्हाला जॉब लागून जाईल. ठीक आहे. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा DMR नर्सिंगचे महत्त्वाचे अपडेट.